हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सार्वजनिक सत्यशोधक धर्माची स्थापना केली ते तात्याबा महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री माता फुले, आज ज्यांची आपण जयंती साजरी करतो ते एकतेचे आणि समतेचे महावीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आजच्या या विचारमंचावर उपस्थित असणारे सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य माने साहेब, ज्यांनी माझा सत्कार केला ते मोरे सर, या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या ज्यांना आपण आत्ताच ऐकलं ते सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या अध्यक्षा सुनीता, ज्यांचा परंतु त्याचं योगदान अर्ध 50% उल्हासकडे जातं म्हणून दोघांचा सत्कार केला, उल्हास राठोड आणि भावना राठोड, डॉक्टर भावना राठोड। त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे, त्याचबरोबर मला हे सर्व या चळवळीमध्ये पावलोपावली म्हणजे एखाद्या सहकार्याचं काम करतात ते माझे गावकरी हनुमंत आणि मारुती दोघे, आणि दाखवत या सत्यशोधक ओबीसी चळवळीमध्ये तसे मारुती कुमार, उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, इथांचे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी। तर आज 123वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे। तर म्हणजे आज खूप सोनियाचा दिवस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आमच्या दृष्टीनं त्या हस्ते या कॉलेजमध्ये माझा सत्कार होतो हे फार फार म्हणजे माझं जीवनाचा एक सार्थक झाला असं मी समजतो। कारण एक म्हणजे प्रतिष्ठेसाठी माणूस लढत असतो, आपली लढाई ही भाकरीसाठी नाही आहे, लक्षात घ्या। आपली स्वाभिमानासाठीची लढाई होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ती हिंदू धर्मामध्ये आम्हाला मिळाली नाही। जी प्रतिष्ठा असते ती हिंदू धर्मामध्ये मिळत नाही। मला जसं समजतं तसं म्हणजे ज्या 45-50 वर्षामध्ये हिंदू धर्म तर मला अजून समजलाच नाही, पण त्यांचा धर्म नंतर समजला। माणसाने माणसाबरोबर माणुसकीनं राहावं हा असा असणारा धर्म मला ताबडतोब समजला। परंतु ज्या जन्म होतो असा सांगणारा म्हणजे वेदांचा असणारा, मनुष्य शास्त्राचा असणारा धर्म तो अद्याप आम्हाला समजत नाही। मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळं हिंदू धर्मामध्ये राहून कितीही प्रतिष्ठा जरी मिळाली तरी त्या घेतलं नाही अजूनपर्यंत। परंतु मी माझ्या स्वघरी निघालो, धर्माच्या वाटेवर निघालो, तर मला अनेक ठिकाणी बिहारमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे काल मी मिलिंद कॉलेजला होतो औरंगाबादला, परवाला काल मी मुंबई युनिव्हर्सिटीला मध्ये होतो, म्हणजे मोठे मोठे ठिकाणी मी एक प्रवाहाच्या विरोधामध्ये जी वाटचाल केलेली स्वघरी जाण्याची, म्हणून हा माझा जो सत्कार आहे या ठिकाणचा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सत्कार आहे, आंबेडकर वादाचा सत्कार आहे असं या ठिकाणी समजतो। मित्र, माझा विषय या ठिकाणी असा आहे की बाबासाहेब बहुजनांचे आंबेडकर असं जर म्हटलं तर म्हणजे खरंच म्हणजे या गोष्टी आमच्यासमोर काही आलेल्या नाहीत। इथं काही बहुजन आणि तिचं लग्न ठरलं, 28 नोव्हेंबर तारीख काढली आणि मग फुलेंना अभिवादन करायची, ती पुण्यतिथी अभिवादन करायचं म्हणून त्या दिवशी सत्यशोधक पद्धतीनं लग्न करावं म्हणून ठरवलं। सर्वप्रथम मित्रांना विचारायला गेलो, त्यात पण त्या समता परिषदेच्या आणि माळी समाजाच्या लोकांना विचारायला गेलो की सत्यशोधक पद्धतीनं लग्न करावं का? पण ते लोक म्हणाले तुमच्या कुटुंबातली मोठी मुलगी आहे, बाकीच्या 3 मुलांचं लग्न होणार नाही, अशा काही लोकांनी म्हणजे भीती दाखवली। त्यानंतर मग मी माझे काही म्हणजे मुलाचे डॉक्टर म्हणजे माझे जावई डॉक्टर त्यांच्या वडिलांना विचारलं, त्यांचं नाव व्यंकटेश पेंडकर, त्यांना विचारलं माझी अशी म्हणजे धारणा आहे की पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सत्यशोधक पद्धतीनं आपल्या दोघांचं लग्न करूया आणि श्रद्धांजली वाहूया फुलेंना। ते म्हणजे काही हरकत नाही। आणि मग त्या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीनं आम्ही जे लग्न लागल्यानंतर त्या लग्नामध्ये लक्ष्मण शिंदे उपस्थित होते। बाबासाहेबांबरोबरचं ते नातं आहे, योगदान बाबासाहेबांनी जे बहुजनासाठी केलेलं आहे तो प्रसंग तुम्हाला सांगतो। कदाचित कुठं ऐकलं नसेल, वाचलं नसेल, मी जरा प्रॅक्टिकली सांगणार आहे तुम्हाला। मी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकलमध्ये जास्त मार्क मिळतात मला, 100पैकी 100। थेरीमध्ये जरा कमी मार्क मिळतात, लक्षात घ्या। मग त्यावेळेस त्या शिंदेने म्हणाले हे तर माझ्या घरी दुकानी येत होते, माझे वडील होते शिंपी, लालबागला दुकान होती म्हणजे आमची, आज सुद्धा त्यांचे दुकान आहे तिथे, लक्ष्मण शिंपीच्या वडिलांचे दुकान। मग माझे वडील तो कोट अल्टर करून द्यायचे
आणि सत्यशोध ब्राह्मणेतर सत्यशोध चळवळीमध्ये सदस्य होते म्हणजे माझ्याकडे. अरे मला चल सांग तू, प्रकाश आंबेडकरांना सांग ना तू या सगळ्या गोष्टी. मग त्या दोघांना एका ठिकाणी त्यांना सुद्धा आठवण झाली, हो आम्ही लहानपणी हाताला धरून बाबासाहेबांच्या आम्ही यायचो तिथं तुझ्या दुकानी. आणि मग दुसऱ्या त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस बाबासाहेब आमच्या दुकानी यायचे ना म्हणजे ती एक अशी नाली होती म्हणजे, आणि नालीवर अशी एक फळी होती, आणि त्या फळीवरून ज्यावेळेस बाबासाहेब यायचेत ना माझ्या दुकानी त्यावेळेस माझ्या आईचा जीव धाकधूक धाकधूक व्हायचा. काय बाबा ते म्हणाले बाबासाहेबांची पर्सनॅलिटी भरपूर होती, आमच्या आईला भीती वाटायची ती फळी तुटली तर एवढा मोठ्या माणसाचं काय होईल ही भीती माझ्या आईला. आणि मग त्या ठिकाणी महिन्यातून 1-2 वेळ चक्रा व्हायच्या. माझ्या वडिलांना त्या ठिकाणी भेटायला माझे म्हणजे बाबासाहेब यायचे आणि बाबासाहेबांचा कोट माझे वडील शिवून द्यायचे आणि रमाईची चोळी माझी आई शिवायची. माझी इच्छा ती कुठली म्हणजे माझ्या म्हणजे माझी कास्ट इज द नथिंग बट द कास्ट बट इज द प्रोफेशन. प्रोफेशन इज द कन्वर्टेड इन टू कास्ट. म्हणजे आमच्या म्हणून काय केलेलं आहे, प्रोफेशन कन्वर्टेड इन टू कास्ट. आणि मग ती कास्टचा माणूस आणि त्या कास्टच्या माणसाने महामानवाचा कोट शिवला आणि बाबासाहेबांचं त्यांचं नातं आहे. आणि रमाईची चोळी कुणाला शिवता येत नव्हती मुंबईमध्ये, आणि रमाईची चोळी त्या लक्ष्मण शिंदे आज जिवंत आहे 87 वर्षाचा, त्यांनी त्या ठिकाणी शिवली. आणि इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं की या चाळीमध्ये राहत होतो, त्या चाळीमधल्या घरमालकाने आमची केस इथं टाकली, त्या केसमध्ये या कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये हारलो आणि बाबासाहेबांनी वकीलपत्र घेऊन कल्याणच्या कोर्टामध्ये आमची केस जिंकून दिली. म्हणजे त्याचा उपकार सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केला. म्हणजे हे योगदान नाही का बाबासाहेबांचं, हे बाबासाहेबांचं एक योगदान आहे की जे प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या लोकांबरोबर त्या ठिकाणी एक प्रकारचे असणारं नातं जोडण्याचा असणारा प्रयत्न करतो. इंदोरच्या घराण्यामध्ये तुकोजी होळकरांनी मिलिंद नावाच्या इंग्रज ब्रिटिश मुलीबरोबर लग्न केलं. मिलिंद नावाच्या एका ब्रिटिश मुलीबरोबर लग्न केलं म्हणून त्यांच्या व्यवस्थेने त्यांच्या पेशव्याने तुकोजी होळकरांच्या विरोधात बंड केलं. धर्मपुराला